नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील तब्बल 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि त्यासाठी हेक्टरी किती रुपयांपर्यंत त्यांना मदत मिळणार आणि हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मिळणार। शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। राज्याच्या खरीप हंगाम 2025-26चा पीक विमा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना कोणतेही अट किंवा शर्त न ठेवता हा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, किमान 17,500 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा मिळण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती। सध्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नसून शासकीय अहवालाची प्रक्रिया सुरू आहे। राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 46 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा वितरणाची सद्यस्थिती आणि प्रक्रिया काय असणार ते बघूया। शेतकरी मित्रांनो, अहवाल गोळा करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या माध्यमातून पीक कापणीचे आणि पीक काढणीचे अहवाल गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे। मागील 5 वर्षाची सरासरी उत्पादन आणि या वर्षाचे उत्पादन याची तुलना केली तर पीक विम्याचे हे सर्व अहवाल 15 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा प्रशासन विमा कंपनीकडे आणि विमा कंपन्यांकडून सरकारकडे पाठवले जातील। आता शेतकरी मित्रांनो, वितरणाच्या वेळेस अडथळा काय येणार ते बघूया। विमा कंपन्यांचे नेहमीचे म्हणणे असते की जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे राज्य हिस्सा अनुदान विमा कंपनीला देत नाही तोपर्यंत विमा वाटप केले जात नाही। आता वितरणाची संभाव्य वेळ काय असणार? डिसेंबर महिन्यात अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जानेवारी 2026 मध्ये या पीक विम्याचे वितरण होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता विमा कंपन्यांचं काय म्हणणं आहे? युनायटेड इंडिया, SBI लाईफ, HDFC आर्गो, जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडलम, MS आणि इतर अशा एकूण 9 विमा कंपन्यांमार्फत यंदाचा पीक विमा वितरण केला जाईल। शेतकरी मित्रांनो, आता प्रमुख जिल्ह्यांमधील नुकसानीची सविस्तर आकडेवारी बघूया। आकडेवारी बघितली तर शेतकरी मित्रांनो, मराठवाडाच्या आसपासतील जिल्हे कोणते आहे ते बघूया। त्यामध्ये जालन्यामध्ये सोयाबीन कापूस आहे, 80% नुकसान नोंदवले गेलेले आहे आणि 25 ते 30% हेक्टरी त्यांना मिळणार, म्हणजे 25,000 ते 30,000 पर्यंत कापूस आणि सोयाबीनचे मिळणार। त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा सुद्धा आहे, त्यामध्ये बीड जिल्हा सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्हा सुद्धा आहे, त्यामध्ये लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांना 25 ते 30,000 रुपये हेक्टरी मदत मिळणार। त्यानंतर अहिल्यानगरमध्ये 40,000 पर्यंत हेक्टरी नुकसान भरपाई मिळण्याची चान्सेस आहे। आता विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रामधील जिल्हे बघूया। शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये 50% जास्त नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्हे जर बघितले, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, कोल्हापूर, सांगली, वर्धा, सातारा, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर यांना 17,500 रुपये प्रति हेक्टरी निश्चितपणे मिळणार। आता अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष काय आहे ते बघूया। जालना, धाराशिव, लातूर, परभणी येथे सोयाबीनचे उत्पादन एकरी फक्त 2 ते 3 क्विंटल, सरासरी 5 ते 6 क्विंटल आले आहे, ज्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे या जिल्ह्यांना जास्त विमा मिळाला। शेतकरी मित्रांनो, आता जास्त नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात झाली ते बघूया। ज्या मंडळांमध्ये 80 ते 100% पर्यंत नुकसान दाखवण्यात आले शेतकरी मित्रांनो, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 पर्यंत विमा मिळण्याची शक्यता आहे। आता महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हे 15 डिसेंबर पर्यंत अहवाल गोळा करण्याचे काम पूर्ण करतील। त्यानंतर जानेवारीमध्ये हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार। शेतकरी मित्रांनो, म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हेक्टरी 40,000 पर्यंत मदत मिळणार आणि विदर्भातील जिल्ह्यांना 20 ते 25-30,000 पर्यंत हेक्टरी मदत मिळणार। व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।